प्रेज द लॉर्ड. ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मस्त कोल्हापुरी झणझणीत रस्सा. तर कोल्हापुरी जो चिकन रस्सा असतो, चिकन रस्सा पातळ चांगला लागत नाही, त्यामुळे तो थोडा दाटसरच बनवावा लागतो. मटणाचा रस्सा नुसतं उचलून प्यायला छान लागतो. त्यामुळे इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, जे स्वच्छ धुवून निथळून घेतलेलं आहे. चिकनमध्ये पाणी जास्त ठेवायचं नसतं, धुवून झाल्यानंतर ते निथळत ठेवायचं आहे. इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि आलं लसूण कोथिंबीर पेस्ट, मीठ आणि हळद. इथे एक पातेले घेतलेलं आहे, पातेल्यामध्ये तेल घालूयात. इथे मी तेल घातलेलं आहे. तर 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं, यामध्ये टाकूयात कांदा. कांद्यामध्ये थोडं मीठ घालावं, त्यामुळे कांदा पटकन शिजतो. नेहमीच्याच व्हिडिओमध्ये मी ही टिप सांगत असते. कांदा छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊया. कांद्याचा रंग छान बदललेला आहे. आता यामध्ये टाका टोमॅटो. टोमॅटो छान मऊसर होऊ दे. टोमॅटो छान शिजू देत. हे झाकून ठेवूयात, म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल, मऊसर होईल. हे का 1 मिनिटभर झाल्यानंतर टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये मी टाकत आहे हळद आणि 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट घालून ज्यावेळेस आपण चिकन फोडणी टाकतो, त्या फोडींना छान चव लागते. असा देखील खूप छान होतो. पेस्ट छान परतून घ्यायची आहे. जसं सगळ्यांनाच माहिती आहे, कोल्हापुरी जेवण असं खूप छान कटाचं, चमचमीत असतं, झणझणीत असतं. पण तुम्ही जर कमी तिखट खात असाल किंवा कमी तेलकट खात असाल, कमी तेल घातलं, कमी मसाला घातला तरीही चालतं. रेसिपी हीच वापरा, पण त्यामध्ये तुम्ही तेल आणि मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी टाकत आहे मीठ. तर तेलामध्ये मीठ घातलं की फोडींना छान मीठ लागतं आणि चवीला लागतात त्या. तर हे पहा, यामध्ये जे चिकन घेतलेलं आहे ते घालूया. हे छान मिक्स करून घ्यायचं. हे छान मिक्स झालेलं आहे. चिकन घातल्यानंतर लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाहीये. जितकं आपण हे छान वाफेवर शिजवतो, त्याचं सत्व तितकं टिकून राहतं, त्याचा अर्क त्यामध्ये टिकला जातो आणि त्यामध्ये छान मीठ, आलं लसूण पेस्ट वगैरे लागते आणि फोडींना चव खूप छान लागते. जो रस्सा करणार त्याला देखील चव छान लागते. तर चिकन करतानाची ही टिप्स होती. हे चिकन ज्यावेळेस आपण शिजवतो त्यामध्ये लगेचच पाणी घालायचं नाहीये. असंही चिकन शिजण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी असतो. पटकन चिकन शिजतं, त्याला अजिबात वेळ लागत नाही. इथे मी त्यात ठेवलेलं आहे. तर झाकणी ठेवून आपण थोडा वेळ हे वाफेवर शिजू देऊयात. तर 2 ते 3 मिनिट हे छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपण यामध्ये एकही तरी पाणी घातलं नव्हतं, पण यामध्ये मीठ घातलेलं आणि वाफेमुळे याला छान ओलसरपणा आलेला आहे. चिकनचा रंग पूर्ण बदललेला आहे. जवळपास चिकन 70% शिजलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, हे यामध्ये घालते. चिकनमध्ये थंड पाणी घालण्याऐवजी गरम पाणी घातलं तरीही त्याची चव वाढते आणि चिकन पटकन शिजतं देखील. तर तुम्ही ज्यावेळेस आपण चिकन वाफेवर ठेवलेलं त्याच्यावर एखादं खोलगट ताट ठेवून त्यामध्ये पाणी गरम केलं तरीही चालेल,
किंवा सेपरेट असं पाणी गरम करून घेतलं तरीही चालेल। हे पहा, गरम पाणी घातल्यामुळे लगेचच त्याला उकळी आलेली आहे। मीठ आपण आधीच घातलंय, त्यामुळे याच्यामध्ये गरज लागली तर मीठ घालणार आहोत। हे जे तुम्हाला सूप दिसतंय हे तुम्ही लहान मुलांना तसेच मोठ्यांना देखील देऊ शकता। हे सूप अत्यंत पौष्टिक देखील आहे, चवीला देखील छान आहे। तर रस्सा करण्यापूर्वी यातलं तुम्ही थोडं बाजूला काढून घेऊ शकता। यामध्ये हवं तर थोडी मिरी पावडर घालायची आणि आपलं चिकन सूप तयार होतं। तर आता हे छान उकळून घेऊयात पुन्हा एकदा 2 ते 3 मिनिट, म्हणजे जे राहिलेला कच्चापणा आहे तो दूर होईल आणि आपलं चिकन पूर्ण शिजेल। आणि ह्या जे काही सूप आहे त्याला देखील चव छान येईल, कारण आपण त्यामध्ये आत्ता पाणी घातलंय, तर चिकनचा त्यामध्ये अर्क मिसळला जाईल। हे पहा, चिकन आता छान शिजलेलं आहे। तर टोटल आपण वाफेवर 3-4 मिनिट शिजवून घेतलेलं आहे, नंतर 1-4 मिनिट, तर 7 ते 8 मिनिटांमध्ये चिकन अगदी परफेक्ट शिजून तयार होतं। आता मी गॅस बंद करते। आता आपण चिकन रस्सा फोडणी टाकून घेऊयात। इथे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं, तर असे काप करून घेतलेले आहेत, किसून घेतलं तरीही चालेल। ओलं खोबरं घ्यायचं आहे। यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। फोडणी टाकताना आपण आलं लसूण कोथिंबीरीची भरपूर पेस्ट टाकले, त्यामुळे इथे मी पुन्हा आलं लसूण घालणार नाहीये, फक्त फ्लेवरसाठी थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आणि वाटणाचं तयार करून घ्यायचं। खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे, छान बारीक करून घ्यायचं आहे। इथे मी फक्त 1-1.5 चमचा तेल घेतलेलं आहे, कारण चिकन शिजवताना यामध्ये तेल घातलेलं, त्याला तेल देखील सुटलेलं आहे। तुम्हाला जास्त असं कटाचं हवं असेल तुम्ही आणखी तेल घालू शकता। तेल गरम झालं की यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण चटणी 1-4 चमचे घालते। मसाला घालताना म्हणजे चटणी घालताना गॅसची आच मंद असायला हवी, नाहीतर मसाला करपण्याची शक्यता असते। छान असं परतून घ्यायचं आहे। आणि आता यामध्ये खोबऱ्याचं वाटण घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण कच्चं खोबरं वापरलेलं आहे, त्यामुळे ते थोडं शिजवून घ्यावं लागतं। तर चिकन शिजवताना ते पाणी होतं, त्याचा वरचा तेलकट भाग थोडा घातलेला आहे, जेणेकरून त्यामध्ये छान शिजलं जाईल। एक झाकण लावून थोडा वेळ हे छान शिजू द्यायचं आहे। तर 1 मिनिट झालेलं आहे। तर हे पहा, छान वर तेल सुटलेलं आहे, तेलाचा तवंग दिसतोय, म्हणजे जे काही वाटण आहे ते छान भाजलेलं आहे। वाटण छान भाजल्यामुळे त्याचा कच्चेपणा नाहीसा होतो आणि रश्श्याला चव छान येते। वाटण छान भाजून घेतलं नाहीत तर रश्श्याला थोडासा कच्चा असा वास येतो खोबऱ्याचा। तर वाटण भाजून झाल्यानंतर त्यामध्ये जे आपण चिकन शिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। हे छान मिक्स करून घेऊयात। चिकन शिजवलेल्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि तेच पाणी रस्स्यामध्ये घालायचं आहे, जर तुम्हाला जास्त हवं असेल तर। इथे मी जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही, मध्यमसर असा रस्सा बनवलेला आहे। रश्श्याला छान उकळी आलेली आहे। मीठ आपण शिजवतानाच घातलेलं, त्यामुळे जास्तीचे मीठ घालायचं नाही आहे। थोडीशी चिरलेली बारीक कोथिंबीर आणि आपला मस्त कोल्हापुरी पद्धतीचा झणझणीत रस्सा तयार झालेला आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। भातासोबत भाकरीसोबत मस्तच लागतो, असाही उचलून प्यायला छान लागतो। तर कोणत्याच प्रकारचा गरम मसाला वापरलेला नाही आहे, तर थोडक्या साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अगदी सगळ्यांना बनवता येईल असा कोल्हापुरी स्पेशल चिकन रस्सा तयार झालेला आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकॉन म्हणजेच घंटी वाजवायला विसरू नका।